नमस्कार मित्रांनो, मी धीरज आयरे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 24 एप्रिल 2026 दिवस आहे आमचा 5वा. आम्ही निघालो आहोत बिजली महादेव मंदिराकडे. मी बिजली महादेवला निघालोय जायला. रस्त्यामध्ये ब्रेकफास्टला थांबलोय. काहीच ब्रेकफास्टचं हॉटेल बघा कसं आहे. आपण आलो आहोत आता कुल्लू सिटीमध्ये, जिथून आपल्याला बिजली महादेव मंदिराकडे जायचा रस्ता दिसणार आहे. आता मी तुम्हाला दाखवत आहे. दाखवल्याप्रमाणे नीट लक्ष ठेवा. हा रस्ता जो जात आहे सरळ जायचा आहे आणि वरती जो फ्लायओव्हर तुम्हाला दिसतो आहे त्याच्या खालूनच शार्प राईट टर्न घेऊन वरती बिजली महादेव मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. हा बघा, समोर लँडमार्क लक्षात ठेवा. भारत गॅसचं शॉप आहे आणि या ठिकाणी कॅब्स पण लागतात, छोट्या मारुती व्हॅन पण लागतात आणि बसेस पण मिळतात. आता हा सरळ रस्ता 22 किलोमीटरचा अंतर आहे. त्यापैकी 20 किलोमीटरचा रस्ता एकदम प्लेन मिळणार आहे आणि पुढे थोडासा खराब आहे. आमची गाडी इथे थांबली आहे. समोर थोडं रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता खूपच छोटा आहे. वाव, किती सुंदर सुंदर केलं आहे बघा. छान. रस्ता खूपच छोटा आहे. हे बघा, मुश्किलने एक गाडी पास होऊ शकते. जोपर्यंत गाडी आमची तिथे ट्रॅफिकमध्ये फसली आहे, मी तुम्हाला हे बघा साईडला दाखवत आहे की खाली जे दिसतंय ना, हे कुल्लू शहर आहे. जवळजवळ या अंतरापासून 6,500 फीट खाली दिसत आहे. 15-20 मिनिटानंतर आमचा रस्ता क्लिअर झाला आहे. हे बघा, इथं काम चालू आहे काहीतरी कन्स्ट्रक्शनचं. आम्ही चाललोय परत बिजली महादेवच्या रस्त्याने. जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की शेवटचे जो 2 किलोमीटरचा रस्ता आहे तो खूपच खडबडीत आहे आणि तरी पण एक 4 व्हीलर आरामात तिकून ट्रॅव्हल करू शकते. तुम्ही बघतायत व्हिडिओमध्ये जसं दिसतंय, रस्ता सिंगल आहे, खूप शॉर्ट आहे. पण जर ट्रॅफिक नसेल तर तुम्हाला जायला काही प्रॉब्लेम. तुम्ही बघत आहात आता समोर हा जो लास्ट पॉईंट आला आहे की जिथे गाडी तुमची शेवटच्या पॉईंटपर्यंत येणार. कॅबवाल्यांच्या म्हणण्यावर जाऊ नका. तुम्हाला कॅबवाल्यांना ह्या पॉईंटपर्यंत आणायचंच आहे, कारण की सगळ्या कॅब्स आणि इव्हन बसेससुद्धा या पॉईंटपर्यंत येऊन पोहोचतात. हॅलो, आम्ही पोहोचलोय वरती बिजली महादेवचा. आम्ही आता ट्रॅक चालू करणार आहे. आमची सईबाई रेडी आहे. आता हे बघा, पहिली पायथरी. हर महादेव, नमः शिवाय. सईने पण पाया पडलेले आहेत. सई, आम्ही आणि ट्रॅक सुरू केला आहे. इथे लिहिले मंदिर में नंगे सिर प्रवेश न करे, म्हणजे डोक्यावर काहीतरी तुम्हाला घेऊनच जायचं आहे. हे बघा, जय बिजली महादेव. या सगळ्या गाईडलाईन्स तुम्हाला मी देतोय, म्हणजे तुम्ही प्रॉपर बघून टायमिंग बघून तुमचा प्रवास इकडे सुरू करू शकता. बिजली महादेवचा ट्रॅक करत सईबाई चालली. हरर चला, काठी घेऊन आमची सईबाई मस्त ट्रॅक करत चालली आहे. खूप खूप पुढे उंच रस्ता आहे. चला महादेव, वरती जाऊन बसता तुम्ही. खूप एवढे वरती कसे जाऊन बसले. आम्ही ट्रॅक करत करत थोडं थकलोय, आता थोडा रेस्ट करतोय. आणि पाईन कोण पण आहे खूप. पाईन कोण पण आहे. इथे दाखवा, इथे खाली आहे. हे बघा सईचे पाईन कोण. असे मध्ये मध्ये
चहा नाश्त्यासाठी, मॅगी, रिफ्रेशमेंटसाठी स्टॉल आहेत. आणि गायज तुम्ही विश्वास करणार नाही, ही जी गाय आहे ही चक्क वर्डिंग ऐकून ऐकून रस्ता जाते. इवन आम्ही सुद्धा तिला हिंदीत जेव्हा बोललो ना, इधर से जाओ, ते लिटरली स्टेप्सच्या रस्त्याने जात होती. अमेझिंग. जी सईबाई या ट्रॅकचं खूप अट्रॅक्शन ठरत आहे. जाणारे येणारे सगळे लोक सईचं कौतुक करत आहे की काय ब्रेव गर्ल आहे. एवढी छोटी मुलगी इतका मोठा ट्रॅक चालत आलेली आहे. अजूनपर्यंत अजून थकली पण नाही आणि ती. महादेव इधर हो. आ चुके हैं ऊपर. यहाँ पे स्टॉल से अलग अलग ब्रेकफास्ट, लंच, डिनर. गाइस मेरी बहुत अभी इच्छा, अभी कब मंदिर दिखेगा ऐसा हो गया है. ये देखो स्टॉल्स. अजून एक लिफ्ट वरती आहे. आणि अजून इथे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो. जर तुम्ही फक्त एकटे असाल या ट्रॅकवर तर इथे बऱ्याच प्रमाणामध्ये कुत्रे दिसतात. आणि ते कुत्रे रिअली सांगतो तुमच्या सोबत येतात. आम्ही एक्सपिरियन्स केलं की काही जण एकटे येत होते तर ते कुत्रे त्यांच्यासोबत त्यांना कंपनी देत होते. हे बघाल तुम्ही, ओळख नाही काही नाही, खूप मस्त आहे. अजून हा एक लिफ्ट बाकी आहे, त्यानंतर बघू पुढे काय आहे. फायनली 2 तास ट्रेक केल्यानंतर मंदिर कुठेतरी आता दिसायला लागलं आहे. बिजली महादेव मंदिर. आणि हा व्ह्यू बघा गाईज. आम्ही ऑलमोस्ट ते स्नो माउंटनची जी लेवल आहे त्या हाईटपर्यंत पोचलो आहे. हे बघा माझा छोटा परिवार, माझी मुलगी जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पायी 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 येते. हरा चला आम्ही चाललो आता तुम्हाला मंदिराकडे घेऊन. खूप मस्त वाटते. सगळा थकवा एकच मिनिटात गायब झाला. बघूया आता मंदिराकडे जाऊन. चला तर पुढे. एक एक पाऊल मंदिराच्या दिशेने जातोय. एकदम शब्दांमध्ये सांगणं खूप मुश्किल आहे. काय फील येतोय खरंच. महादेव द ग्रेट, नो डाऊट. आणि हे बघा गाईस, इकडे मुलांची सहल आलेली आहे. मी तुम्हाला कुत्र्याबद्दल बोललो होतो ना, हे बघा इकडं पण आहे. मस्त यांची सहल आली आहे मुलांची, एन्जॉय करताय. सहलीला जायचा सहलीला. आता चालले आम्ही टुवर्ड्स मंदिर. मंदिराच्या बाहेर वेगळे असे नोटीस लावलेले आहेत, जसे की मंदिर में सिर ढककर प्रवेश करना है, कचरा वगैरे करायचा नाही आहे. परत वेगवेगळे इथे बघा, शांती बनाए रखिए, ड्रिंकिंग इज प्रोहिबिटेड हियर. हे बघा. आता हे मंदिराकडे चाललोय आम्ही. आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न. या मंदिराचं नाव बिजली महादेव का? स्थानिक लोकांच्या मते दर काही वर्षांनी, साधारण 10 ते 12 वर्षातून एकदा आकाशातून प्रचंड वीज येऊन थेट मंदिरातील शिवलिंगवर पडते. त्या विजेच्या प्रवाहामुळे शिवलिंग पूर्णपणे तुकडे तुकडे होतात. पण इथली सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते तुकडे पुजारी एकत्र करून
त्यावर लोणी लावतात आणि काही दिवसांनी ते शिवलिंग पुन्हा पूर्वीसारखं एक संद होतं. ही घटना आजही लोक स्वतः अनुभवतात. एका पौराणिक कथा अशी पण सांगितली जाते, या भागात एक भयंकर राक्षस राहत होता, जो लोकांना त्रास देत होता. भगवान शिवाने त्या राक्षसाचा नाश केला आणि त्याचं रूप विशाल सर्पात बदललेलं. तो सर्प इतका मोठा होता की संपूर्ण कुल्लू व्हॅलीमध्ये पसरला होता. लोकांचं रक्षण करण्यासाठी भगवान शिव इथे वास करू लागले आणि जेव्हा जेव्हा आकाशातून वीज कोसळते तेव्हा ती वीज महादेव स्वतःवर घेतात, जेणेकरून ती वीज गावावर किंवा लोकांवर पडू नये. इथं उभं राहिल्यावर एक वेगळीच शांतता जाणवते. हवा थंडगार असते, पण वातावरणात एक उबदार श्रद्धा असते. हर हर महादेवचा आवाज पर्वतांवर घुमतो आणि त्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप जवळ आहात आणि निसर्गाच्या आणि देवाच्या. हा फक्त एक ट्रॅक नाही, हा एक अनुभव आहे, श्रद्धेचा, निसर्गाचा आणि त्या अदृश्य शक्तीचा. इथे आल्यानंतर तुम्हाला कळतं की हजारो किलोमीटर लोक दुरून इथे का येतात. जर आयुष्यामध्ये कधी तुम्हाला मनालीला यायचा विचार झाला तर मनालीपासून जास्त लांब नाही आहे. मनालीपासून ऑलमोस्ट 67 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि तिथून तुम्ही तुमच्या प्रायव्हेट कॅबने या किंवा बस पण येते इथे कुल्लूपर्यंत. मग कुल्लूपर्यंत इथे खाली एक गाव आहे, तिथून तुम्ही येऊ शकतात. पण मी नक्कीच सांगेन की नक्कीच ह्या स्पॉटला तुम्ही व्हिजिट करा, कारण की इथे जर येऊन जी व्हाईब, जी मनाला शांती मिळते ना, ती मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू नाही शकत. रिअली नाही सांगू शकत. खूप सुंदर मंदिर आहे, गर्दी नाही आहे, एकदम थंड वाटतं इथे. आणि हे बघा पाठीमागचा व्ह्यू आहे जो मी तुम्हाला दाखवतो आहे. आता आम्ही ऑलमोस्ट अशा हाईटवर आहेत की ऑलमोस्ट त्या माउंटनच्या हाईटला आम्ही मॅच करतो आहे, म्हणजे आम्ही खूप उंचावर आलेलो आहे. आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आमचं दर्शन घेऊन जो आनंद आणि जो थकवा होता गेल्या 2-2.5 तासापासूनचा, तो वाटत पण नाही की आम्ही इतक्यावरती ट्रॅक करून आलो आहे. काय म्हणजे एकदम जादूसारखी झाली की आलो वरती, दर्शन घेतलं आणि थकवा सगळा गायब झालेला आहे. आता इथून आम्ही निघू आणि जाऊ खाली परत. चला मित्रांनो, तुमचं येणं झालं तर नक्की विजिट करा बिजली महादेव या स्पॉटला. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की मला विचारा. मी धीरज आहिरे. चला आता निघतो पुढच्या प्रवासाला. हर हर महादेव. मित्रांनो, आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय. परत ट्रॅक करत करत जायची तर मुळात इच्छा नव्हती. असं वाटत होतं मस्त तिकडे मुक्कामी राहून घेऊ, पण मजबुरी. चला आता, चला बाय.